काय हो, तुमची मुलं डबा संपवत नाही आहेत का? तर मग त्यांच्यासाठी बनवा मस्त असा पालक पराठा, की जो एकदा खाताच मुलं बोटे काय डबासुद्धा चाटून पुसून खातील, इतका सुंदर आणि टेस्टी आपला हा पालक पराठा बनतोय. अहो, लहानांचंच काय घेऊन बसलाय, मोठेसुद्धा ना मागून मागून खातील, इतका सुंदर आपला आणि टेस्टी पराठा लागतो. तर इतका हेल्दी असतो की मुलांना आपल्याला टेन्शन नसतं की मी मुलांसाठी काय हेल्दी करू. त्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारचा पराठा बनवून द्या, मुलं अगदी आवडीने खातील आणि त्यांच्या हेल्थचं सुद्धा आपल्याला टेन्शन राहणार नाही. खूप सुंदर आणि झटपट बनणारा आपला हा पराठा आहे. दिसायलाच बघा कसा एकदम हिरवागार दिसतोय, कलर तर मस्तच आलेला आहे याला, पण टेस्टसुद्धा अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की इतका सुंदर हा पराठा लागतो. मस्त असा आपला हा पराठा झालेला आहे. यामध्ये मस्त असं आपण बटाट्याचं स्टफिंग केले. तर आता आपण एका कढईमध्ये पाणी गरम करून घेऊया आणि यामध्ये आता पाणी छान असं गरम झालं ना की मग आपण यामध्ये पालक घालून घ्यायचं आहे. मी एक जुडी पालकाची घेतली होती, ती घातलेली आहे यामध्ये. छान असं 2 मिनटंच आपण याला शिजवायचं आहे आणि त्यानंतर आपण याला थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थंड पाणी बर्फाचंच असावं असं काही नाही आहे, नॉर्मल वॉटर असेल तरीसुद्धा चालेल. माझं हे नॉर्मल वॉटरच आहे. आणि त्यानंतर आपण 2 मिनटं याला पाण्यामध्ये भिजवल्यानंतर आपण याला काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. यामध्ये काहीच घालायचं नाही आहे, फक्त पानांचीच पेस्ट करून घ्यायची आहे. एका भांड्यामध्ये आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. मीठ घातल्यानंतर आपण या पिठामध्ये हे मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आधी आणि त्यानंतर आपण जी पालकची पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे. पेस्ट घातल्यानंतर आपण आधी ह्या पेस्टमध्येच हे सर्व पीठ मळून घ्यायचे आणि जर लागलं तरच वरून अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. 2-4 चमचे फक्त पाणी लागेल, खूप जास्त पाणी लागत नाही. आणि छान असा आपण याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा जर पातळ असेल तर आपल्याला व्यवस्थित असे पराठे लाटता येत नाहीत, त्यामुळे आपण घट्ट असा गोळा बनवायचा आहे आणि वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि पूर्ण या आपल्या पिठामध्ये हे तेल मळून घ्यायचं आहे. म्हणजे मस्तपैकी ना सगळीकडे आपलं हे तेल लागेल आणि छान असा आपला हा गोळा तयार झालेला आहे. याला आता आपण झाकून ठेवायचं अगदी 10 मिनटासाठी. फक्त आपलं हे सारण आपण बनवणार आहे, ते सारण बनवेपर्यंत आपण याला झाकून ठेवायचं आहे. तर मी याला झाकून ठेवते. आपण आता ना बटाटे 2 उकडले होते, आता हे बटाटे मी किसून घेते, गरम आहे थोडं. बटाटे किसून झाल्यानंतर आपण यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आधीच आपण आणि ती नंतर यामध्ये आपण घालायची आहे. आधी पहिल्यांदा आपण कांदा घालून घेऊया. 1 छोटा कांदा बारीक चिरून घातला आहे. आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट ठेचून घेतली आहे बरं का. त्यानंतर थोडीशी जिरे पावडर घेतले, थोडं धने पावडर आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे. मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपण हातानेच व्यवस्थित असं हे सारण मिक्स करून घेऊया, एकजीव करून घेऊया. आणि बघा याचे ना छोटे छोटे गोळे जर आपण बनवून ठेवले तर पटापट आपल्याला पराठे लाटायला सोपं पडतं. तर याचे बघा मी अगदी छोटे गोळे बनवून घेते, म्हणजे पटापट मला पराठे लाटता येतील. आणि मस्त असे बघा, एकदा आपण या सारणाचे गोळे बनवून ठेवले ना, आपले हात पण जास्त खराब होणार नाहीत, आपल्याला एकसारखे पराठे लाटतासुद्धा येतील. तर मस्तपैकी मी गोळे बनवून ठेवलेत. आता आपण पराठा बनवून घेऊया. पिठाचा एक छोटासा गोळा घेतलेला आहे आणि त्या गोळ्याला बघा मध्ये आपण सारण घालण्यासाठी ना मध्ये जागा करून घेऊया आणि आपला जो सारणाचा गोळा आपण बनवून ठेवला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि छान असं हे सर्व पॅक करायचं, म्हणजे आपला पराठा अजिबात फुटणार नाही. व्यवस्थित आपण सारण भरल्यानंतर पॅक केलं ना तर पराठा अजिबात फुटत नाही, नाहीतर मग पराठा फुटतो आणि सर्व आतलं सारण बाहेर येतं, लाटण्याला लागतं, पोळपाटाला आपल्या सर्व ते सारण चिकटतं. त्यामुळे गोळा हा व्यवस्थित एकदम पॅक करून घ्यायचा. अगदी व्यवस्थित आपला हा गोळा तयार झालेला आहे. आता याला आपण पिठामध्ये बुडवून घेऊया थोडं आणि मस्त असं लाटून घेऊया. लाटताना अगदी खूप जास्त पातळ लाटायचं नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट, पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे. खूप दाबून याला लाटायचं नाही आहे, एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे, म्हणजे छान असा आपला पराठा लाटता येतो आणि अजिबात फुटतसुद्धा नाही. तोपर्यंत आपण तवासुद्धा गरम करायला ठेवायचा आहे.
पराठा आपला आता बघा छान असा लाटून झालेला आहे. खूप जास्त पातळ करायचा नाही आहे किंवा खूप जास्त जाडसुद्धा ठेवायचा नाही. एकदम मीडियम ठेवायचं आहे, म्हणजे ना अगदी कचकच वगैरे लागणार नाही आणि छान असं मुलांना खाता येईल. मस्तपैकी आपला हा पराठा लाटून झालेला आहे. आपला तवासुद्धा गरम झालेला आहे. आपण आता याला भाजून घेऊया. मस्तपैकी आपण तेल लावा किंवा तूप लावा, दोन्ही बाजूने तेल तूप लावून मस्तपैकी आपण भाजून घ्यायचं आहे. अगदी खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे. आणि छान असे आपले हे पालक बटाटा पराठे तयार झालेले आहेत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मुलांना तर आवडेलच, पण मोठ्यांनासुद्धा काही कमी नाही बरं का. मोठेसुद्धा खूप आवडीने खातील, अगदी चाटून पुसून खातील, मागून मागून खातील. इतके सुंदर आपले हे पराठे झालेले आहेत. मुलांना तुम्ही अशा प्रकारचा पराठा एकदा टिफिनला देऊन बघा. मुले अजिबात डबा रिकामाच आणतील, अजिबात डबा मागे आणणार नाहीत. इतका सुंदर हा पराठा होतो. तुम्ही या पराठ्याला सॉससोबत देऊ शकता किंवा असेच सुद्धा मुलं खातात. तुम्ही इतर म्हणजे फळं वगैरे याच्यासोबत दिली तरी चालेल किंवा सॉससोबत दिलं तरीसुद्धा चालेल. खूप सुंदर आणि टेस्टी हा आपला पराठा बनून तयार होतो. माझ्या घरी तर माझ्या मुलांना खूप आवडतो. तुम्हाला आवडला का नाही मला एकदा कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.